पहिला सामना इथून खऱ्या अर्थानं या मॅचला सुरुवात होईल. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. अगदीच दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा देऊयात. विश ऑल द बेस्ट. तर चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो. अगदी त्या ठिकाणी प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहू शकाल टीम सालोक डीचा. चला गेमला नक्कीच या ठिकाणी आपण सुरुवात करायची आहे. मॅचला या ठिकाणी सुरुवात करायची, जास्त वेळ नको या. दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रथमतः सांघिक पहिला वैयक्तिक पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे दिनेश. सांघिक कोर्टतील पहिला वैयक्तिक पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे दिनेश हा गोलंदाज. स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदीच वसंत. नॉन स्ट्राईकला फलंदाज विलास. ही सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये. श्री स्वामी समर्थ पलदरी प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला फलंदाज विलास वसंत होता. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट झाले आणि यावेळेस नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईकसाठी गेला तो विलास हा फलंदाज. गोलंदाज सज्जा. इथे स्लोअर ल फुटा चेंडू होता. अगदीच शॉट मिड विकेटला चांगले फील्ड झाले. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 2 अंकावरती. आजच्या नाईट रजनीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. पहिला सामना पाहायला मिळतो. दोन्ही टीम अगदी कर्जत तालुक्यातील दोन्ही टीम अगदी हक्कीच्या अंतरावर असणाऱ्या दोन्ही टीम्सला पाहू शकाल. पहिला सामना या ठिकाणी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या भेटीस आल्या हा पहिला सामना एक जबरदस्त होईल. इथे चांगला फटका अलंग ते कार्पेट खेळला. अगदीच सिलिंग उडानवरून खराब फिल्डिंग झाल्या. सिंगलला मात्र इथून डबलमध्ये तब्दील करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. इथे मात्र आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी झाली परंतु फिल्डिंग खराब होत्या आणि डोळे देखत या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत आणि 2 अंकांना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 4 अंकावरती. पहिलं मॅडन ट्रिप पॉवर षटक या ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थानं एक सिंगल मात्र इथून ऍड होईल आणि पहिलं मॅडन ट्रिप पॉवर षटक या ठिकाणी आपण पाहतोय. समासावी फक्त एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल आणि इथून स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. तर मात्र 3 धावा. गोलंदाज तयार. इथे अगदीच बॅटची लिडिंग एज आणि जवळपास अप्पूल मात्र या ठिकाणी जोरदार. मेन पंचांनी मात्र या ठिकाणी अगदीच या ठिकाणी पंचांचे जर विचार केल्यानंतर चाणक्य निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो पहिला धक्का बसवला टीम श्री स्वामी समर्थ पलादरी टीमला. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना जे गावदेव क्रिकेट संघ सालोक डीला गोलंदाज आपण पाहतोय दिनेश हा गोलंदाज. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू देखील सिंगल आणि चौथ्या चेंडूचा विचार केला ना तर मात्र बॅटची लिडिंग एज लागून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेटचे पतन झालंय. पहिला धक्का इथून बसलाय टीम श्री स्वामी समर्थ पलादरी टीमला. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती आपण पाहू शकाल नागेश हा फलंदाज. नागेश होला एक स्टायलिश प्लेअर पलादरी टीमचा, एक हार्ड हिटर फलंदाज. अगदीच एक चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधनं आपण नेहमी चांगले स्फोटक फटके नेहमी पाहतोय परंतु आजच्या दिवसामध्ये ती स्फोटक कामगिरी पाहायला मिळेल का आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी? इथे सध्याच्या घडीला टीम संघर्ष करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर पूर्णपणे सालोक डीनं जखडून ठेवलं, बांधून ठेवलं अक्षरशः श्री स्वामी समर्थ पलादरी टीमला. अगदीच गोलंदाज पुनश्च तयार दिनेश तो नागेश असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती तयार. इथे हलक्या हाताने चेंडूला मात्र ग्लास करण्याचा प्रयत्न केला होता. अगदीच सिंगल मात्र इथून आले फास्ट. एकापेक्षा दुसरे काही मिळत नाहीये. पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 4 अंकावरती.
पहिलं मॅडेंट्री पॉवर प्लेचं षटक आहे 30 पाबंदी षटक सर्व क्षेत्ररक्षक 30 आतमध्ये असणारे पाबंदी षटक आहे अगदीच इथे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले रोखले पूर्णपणे अगदी जर आपण पाहिलं 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 प्लेयर आहेत आणि इथे संधी या षटकाचा विचार केला ना तर इथे फलंदाजांना एक संधी असते की मोठे फटके इथे मारण्याची एक संधी असते परंतु इथे मात्र मोठे फटके मारू दिले जात नाही आहेत इथे चांगला फटका आलाय चेंडू अगदीच आपण पाहिलं ना ते शिली मिळून मध्ये क्षेत्ररक्षक तैनात 30 सर्कलमध्ये एक सिंगल पुन्हा एकदा आले आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 5 अंकावरती षटक क्रमांक 1 संपला एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 5 धावा डीजे करून चालणारा नाईट रजनी शृंखला आपण या ठिकाणी खेळताय निश्चितच या ठिकाणी वेळेची पाबंदी असणार आहे आपणास विनंती करून जास्त वेळ आपण घेऊ नका अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आलेल्या तमाम मान्यवरांच्या प्रेक्षकांच्या या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत आणि आपला बहुल मेल आपण आमच्या या स्पर्धेला त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय तर जाऊया मैदानच्या आतमध्ये इथे सामना रंगतोय पलदरी विपक्ष सालोक डी या दोन टीम दरम्यान एकीकडे या टीम जर आपण विचार केला तर सालोक डी मैदानच्या आतमध्ये चांगला परफॉर्म या ठिकाणी देत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून प्रथमतः टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि तो निर्णय स्वीकारत असताना खूप चांगली गोलंदाजी केली अगदीच आपल्या टीमला कमबॅक करून देणारं षटक हाताला गेलं पहिलं मॅडेंट्री पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं हाताला दिनेशनं आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज करण बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय करण गोलंदाज स्ट्राईक साठी वसंत होला एक हार्ड हिटर फलंदाज बॅटला मात्र आज वसंत होलाच्या बॉल लागत नाहीये थोडस चाचपडत खेळताना दिसतोय एका धावेसाठी संघर्ष करतोय संघर्ष करत असताना सध्याच्या घडीला मैदानच्या आतमध्ये वसंत होला स्ट्राईक नो स्ट्राईक नागेश होला अगदीच जर विचार केला तर दोन्हीही हार्ड हिटर फलंदाज आहेत परंतु आपल्या धारदार गोलंदाजीने या वेळेस बांधून ठेवलंय अगदी दोन्ही दिवसामध्ये दोन्ही रजनीमध्ये जर विचार केला ना तर स्थानिक संघानं बाजी मारली पहिल्या नाईट रजनीमध्ये आपण पाहिलं ना पहिल्या दिवसामध्ये गौर कामत टीमनं बाजी मारली कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संजयनगर टीमचं होम ग्राउंड आणि या क्रीडांगणावरती संजयनगर टीमनं मात्र बाजी मारल्या आणि इथे मोठा फटका चेंडू जाईल वाईड स्लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतो हा दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी बिग हिट षटकार खूप चांगली दोन या ठिकाणी ऐकवत आहे डीजे मास्टर त्यांचं देखील करूयात कौतुक इथे पहिला चेंडू जरूर डॉट आला आणि तदनंतर जर का आपण विचार केला तर षटकार आला आणि षटकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला आहे इथे चांगला फटका अगदीच चेंडूला टॅप केलाय चेंडू जाईल जवळपास एक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल मात्र इथून कंप्लीट झाले डबलचा प्रयत्न देखील या ठिकाणी कंप्लीट झाला रन्स मिळतील मात्र 2जबरदस्त चेंडूला हुक केलं चेंडूला धाडलं जाईल वाळी फाईन लेगच्या डोक्या
षटक जर आपण पाहिलं ना, शांत संयमी खेळ केला, मैदानच्या आतमध्ये टिकून राहिले, सिंगल डबलला प्राधान्य दिलं, संयम ठेवला. संयम काय असतं ना, ते आपण मैदानच्या आतमध्ये पाहतोय. श्री स्वामी समर्थ पलदरी टीमचं संयम काय असतं ना, ते वसंत होलाकडनं आपण पाहतोय. पहिले षटक आपण पाहिलं ना, तर फक्त सिंगलला प्राधान्य दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना, तर एक जबरदस्त कामगिरी. इथे मात्र चेंडूला खेळायचं होतं जवळपास एक्स्ट्रा कव्हर रिजनला, परंतु पंचांनी यावेळेस वाईट बॉल घोषित केला आहे. चेंडू सरळ जाईल अगदीच विकेट किपरच्या हातामध्ये. या साईडचा वाईट बॉल, अंपायर डिसिजन, अंपायर कॉलिंग, अंपायर वरती कोणताही दबाव देऊ नये. अगदीचा वाईट बॉल आलाय. वाईट बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 20 अंकावरती. 20 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली दिनेशच्या माध्यमातून, परंतु दुसरे षटक महागडे ठरत असताना मैदानच्या आतमध्ये करणचा पाहू शकाल आपण. इथे चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला धाडलाय. चेंडू येतोय गोलीच्या वेगानं, गोलीच्या रफ्तार या ठिकाणी घेत असताना चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा येतोय संघर्षातून निर्माण केलेला अजून एक धमाकेदार स्ट्रोक, चौकार. जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती. चांगला फटका खेळला अगदीच अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चांगले फिट झाले. सिंगल फक्त मिळेल, एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाहीये. पंचांचं इथून मात्र षटक क्रमांक 2 संपल्याचा इथे इशारा आला आणि 2 षटकाचे वाजवी केल्यानंतर टीमची टोटल धाव षटकाचा विचार केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल अवघ्या 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तब्बल 20 धावा. खूप महागडे षटक ठरलं. करणचं अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दिनेशनं केली. ती लय मात्र या ठिकाणी कायम राखायची होती टीम अगदीच सालोक डेला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अगदी 2 षटकार आणि 1 चौकारांची आत्तबाजी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज वसंत होलाच्या माध्यमातून. इथे षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतो निलेश. बॉलिंग ट्रॅकवरती संजयनगर एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती सज्जा, गोलंदाज निलेश, समोर फलंदाज वसंत होला. इथे चांगला फटका, चेंडूला मात्र बिटून द गॅप खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमधनं हा चेंडू निघून जाईल सरळ. 4 धावेसाठी येतोय हा चौकार. फटका फटका इथे पंचांनी नो बॉल घोषित केला. अगदी त्या ठिकाणी नो बॉल मात्र नक्कीच घोषित केला. हाईट नो, बिमारचा चेंडू होता. रन्स मात्र इथून कंप्लीट झाला 2. 2 रन इज कंप्लीट आणि प्लस नो बॉल, एकंदरीत 3 धावा ऍड करतील. नक्कीच इथून जर का आपण पाहिल्यानंतर संघ आता या ठिकाणी अडचणीमध्ये थोडस सापडतोय. निश्चितच सालोगडे संघ 3 अंकानं टीमची टोटल धावसंख्या 32 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला चौकाराला बिटवीन द कॅप खेळला होता, एक ट्रॅकवर लॉंग ऑफच्या मधोमधनं चौकार. त्यानंतर बिमर घोषित केला पंचांनी. अगदीच पुढील चेंडू असणाऱ्या फ्री हिटचा उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणाऱ्या फ्री हिट.
इथे मात्र फ्रीजचा चेंडू होता, परंतु चेंडू जाईल 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 लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे मिळतील या नशिबाच्या 4 धावा चौकार. अगदी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 4 अंकानं 36 अंकावरती. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. आता विचार विनिमय करावा लागेल तर सालोक डी टीमला. इथे स्पर्धेचा नियम आहे सर्वाधिक स्कोर जी टीम उभारेल त्या टीमला मात्र अगदीच बाय मिळेल, हा या स्पर्धेचा नियम आहे. तरी देखील इथे प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर सालोक डी टीमनं फिल्डिंग करण्याचा जो निर्णय स्वीकारला तो निर्णय कितपत यशस्वी ठरेल. इथे मोठा फटका पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ट्रॅप केला. अगदी 4 ठिकाणी दुसऱ्या विकेटचा पतन. अगदी 4 ठिकाणी या वसंत होलाचा पकडला झेल आणि यावेळेस मात्र या खेळाडूचा संपवलाय खेळ. डीजे अगदीच खूप महत्वाची विकेट्स होती. एक मोलाची विकेट आपल्या टीमला मिळून असताना गोलंदाज वेळेस आपण पाहतोय निलेश पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू नो बॉल आला. त्यानंतर आपण पाहिलं ना आणि एकंदरीत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय, कमबॅक करून दिलाय खऱ्या अर्थानं आपल्या टीमला निलेशनं. मोठा फटका आले आपले इरादे स्पष्ट केले पण तो फटका फसलाय. चेंडू हवेत होता, वाडीश लॉंग ऑफ मध्ये झेल कॅरी केलाय आणि इथून मात्र तिसरा धक्का बसेल टीम पलटदरीला. डीजे तर त्याला फास्ट करायचं, पिडअप करायचं, मॅचचा रिदम तोडू नका आपल्याला विनंती करेन आपणास. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण 4 षटकं संपवायचे आहेत. खूप वेळ आपण घेतोय मैदानच्या आतमध्ये. जे गावदेव क्रिकेट संघ सालवक डी विनंती करेन 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. जर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुमची 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत ना तर मात्र निश्चितच एक प्लेअर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची देखील आपणास दक्षता घ्यायची आहे. निश्चित विनंती करेन आपण जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेतोय आपण. इथे लेफ्ट हँड बॅटर मैदानच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक हँडला पुन्हा एकदा बरात विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाजाला आपण पाहतोय मैदानच्या आत. इथे मात्र ब्लॉक मध्ये हा चेंडू होता, चांगला चेंडू, तितकं चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय आणि निश्चितच सिंगल मात्र इथून मिळाल्या. एकापेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका अंकाने टीमची टोटल धावसंख्या 37 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती या स्कोर कार्डवरती धावसंख्या 37 धावा जोडल्या जात आहेत. ज्यावेळेस मैदानच्या आतमध्ये वसंत होला फलंदाजी करवता एक चांगला स्कोरबोर्ड लगावलं होतं श्री स्वामी समर्थ पलदरी टीमनं या जय गावदेव क्रिकेट संघ सालोक डी टीमच्या विरोधात खेळत असताना. आज ओकनर बॅटिंग आपण पाहिली, 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला नुकतेच पाहायला मिळाल्या. तो विलास बाद झाला. त्याच्यानंतर पलदरी टीमला थोडंसं शांत ठेवण्याचं काम गोलंदाज अगदीच निलेशच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. इथे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू अगदीच वाईश
एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू जाईल अगदीच सीमारेषेच्या पलीकडे. येतो या 4 धावांसाठी बिटवीन द गॅप चौकार. संपला. स्कोर कार्ड वरती धावसंख्या एकंदरीत 3 बाद 41 धावा टोटल स्कोर कार्ड आपण पाहतोय टीम पलदरीचा. श्री स्वामी समर्थ पलदरी टीमचा स्कोर कार्ड येऊन टेपला एकंदरीत 41 अंकावरती 41 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. चांगली धावसंख्या या ठिकाणी रचली. पहिल्या 2 रजनीमध्ये आपण पाहिला तर फर्स्ट राऊंड मध्ये हायस्कोर उभारला होता. पहिल्या दिवसामध्ये सागाचीवाडी टीमनं 69 धावेंचा उच्चांक गाठला होता, परंतु तिसऱ्या राऊंड मध्ये आपण पाहिलं तर तो संघ परास्त झाला. कालच्या दिवसामध्ये वर्णी टीमनं 67 धावेंचा उच्चांक गाठला होता, पण तो देखील संघ अगदी तिसऱ्या फेरीमध्ये परास्त झाला. आणि आजचा हा स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसरी रात्र, तिसरी रजनी आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय तो सालोक डी विपक्ष श्री स्वामी समर्थ पलदरी. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज सागर. यावेळेस संघाचा संघनायक सागर मैदानच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. सागर हा गोलंदाज आपण पाहू शकाल. अगदी पुन्हा एकदा तयार. अतिशय चांगला गोलंदाज आहे, अतिशय स्फोटक गोलंदाज आहे. सागर देखील विश्वास दाखवला सागर वरती, परंतु ते अगदी चेंडूला गॅदर केलाय. चेंडू येतोय स्क्वेअर बॉन्डर लाईनच्या दिशेनं, फक्त आणि फक्त सिंगल मिळाल दिशा देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने चेंडूला षटकार येणं गरजेचं होतं. बबलू सांगतोय की या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. खूप चांगला चेंडू मिस केला, परंतु त्या चेंडूला मिळाले फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आणि एका धावेच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 42 धावा 42. 42 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत जोडल्या गेल्यात. चांगले फिल्डिंग झाले. अगदीच आपण पाहिलं तर काव कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून जर विचार केला ना तर एक चांगले फिल्डिंग झाल्या. काव कॉर्नर जवळपास जर का आपण पाहिलं पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं जर आपण विचार केला जवळपास लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतो पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट अशा पद्धतीची हो रचना. जवळपास एक्स्ट्रा कव्हर मध्ये नाही तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑन आणि मिड विकेट आणि कॉ कॉर्नर असं 38 सर्कलच्या बाहेर राईट हँड फलंदाजासाठी ही फील्डची सजावट केली गेली आहे. इथून मात्र चेंडू आलाय डॉट. अगदीच ऑफस्टमला चेंडू ठेवला, गुडघ्यातला चेंडूनं चांगली उसली घेतली, अगदी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता नागेशनं. नागेश होलाकडनं अपेक्षा आणि आकांक्षा असतील टीम पलसदरीला, त्या पूर्ण करेल का? नागेश उघडा हा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच या सेटचा वाईट बॉल अंपायर डिसिजन, पण तो सांगतायत लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा हा चेंडू जर आपण पाहिला ना तर इथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या अजून एक ऍड होईल आणि स्कोर कार्ड तब्बल 43 अंकावरती. टीम मिटिंग नकोय, जास्त वेळ नकोय, फास्ट केला, मॅचचा रिदम तोडू नका. अगदी चांगली रजनी आपण खेळतोय, चांगला फटका खेळलाय, चेंडूला ठोलवलाय. अगदीच 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक शिलीप मिळा वरतून जर आपण पाहिलं ना तर योगेश चेंडू खाली होता, परंतु इथे चेंडू सिंगल फाय डबलचा प्रयत्न देखील यशस्वी झाला. रन्स कंप्लीट झाल्यात 3 धावा. डोल्या देखत या ठिकाणी चोरी केली गेल्या, डोल्या देखत या ठिकाणी चोरी केली जाते आणि इथून आक्रोशिक काजल चोराली. 3 धावा इथून होतील कंप्लीट. 3 धावेनं टीमची टोटल धावसंख्या 46 धावा 46 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. एकंदरीत 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहू शकाल 46 धावा 46. शेवटचं षटक, हाणामारचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये हाणामारी करायची ते स्वामी समर्थ पलदरी टीमच्या खेळाडूंना. इथे मात्र खूप चांगला चेंडू, परंतु खराब डिलिव्हरी, खराब बॉलिंग आणि इथे वाईट +4. ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला. इथे रन्स मिळतील बोनसच्या रूपामध्ये 5. डीजे
होती 50 पार केल्या अर्धशतक स्कोर बोर्डवरती लगावलं गेलंय. इथे मात्र आपण पाहतोय ना काही जबरदस्त चेंडू ग्राउंड डाऊन अगदीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय लेफ्ट हँड बॅटर इतर नावची संधी अति घाई संकटात नाही विकेटचे पतन होईल. इथे अजून एक धक्का बसेल टीम पलसदरी टीमला चौथा धक्का बसलाय टीम कैलासच्या स्वरूपामध्ये पलसदरी टीमला डीजे मैदानच्या आतमध्ये इथे मात्र हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न आणि या पंचाने बोट उंचावलंय. इथे मात्र फलंदाज झालाय बाद बॅक टू द डग आउट. सामन्यासाठी खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रासाठी स्कोर कार्ड स्थिरावलं अवघ्या 51 अंकावरती. शेवटचं काही जवळपास जर आपण पाहिलं ना तर शेवटचा कदाचित काही चेंडूचा खेळ शिल्लक गोलंदाज इथून तयार झाला. पुन्हा एकदा सागर थोडंसं महागडा ठरेल असं वाटत होतं परंतु कमबॅक करून दिलं आपल्या टीमसाठी. इथे मात्र अतिरिक्त उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेरून टाकला गेला चेंडू पंच स्वेअर घोषित करतायत. वाईड बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 52 अंकावरती. टोटल धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 52 अंकावरती. 52 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या आहेत. अगदी थोडीशी खराब गोलंदाजी इथून पाहायला मिळाल्या. वारंवार वाईडच्या स्वरूपामध्ये धावा दिल्यात. इथे पुन्हा एकदा इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आणि इथे षटक क्रमांक 4 संपल्याचा इशारा आलाय. एकंदरीत 4 षटकांचा वादवी खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धानंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 52 येणार 24 चेंडू 53 धावींचे लक्ष असणाऱ्या टीम जय गावदेव क्रिकेट संघ सालोक डी समूह श्री स्वामी समर्थ पलदरी टीमनं ठेवलंय आणि त्या धावांचा निश्चितच या ठिकाणी पाठलाग कशा पद्धतीने करणार हे मात्र नक्कीच आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर पूर्वी जाऊयात डीजे मास्टरकडे ऐकूयात
आतमध्ये पाठवायचे 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. अगदी 13.2500च्या सरासरीनं या ठिकाणी स्कोअर कार्डवरती धावा उभारायची आहेत. मात्र 53चं लक्ष. सेकंड मॅच कोणाची आयोजक सूचित करायचं. लाडवली आणि जांभूळवाडी दोन्ही संघनायकांना विनंती करेन आपण आल्याची नोंद करा. लगेचच हा सामना संपेपर्यंत या ठिकाणी आपण टॉससाठी या. जर हा सामना संपेपर्यंत आपण इथे उपस्थित झाला नाहीत ना तर मात्र आयोजक या ठिकाणी दोन्ही टीमच्या अगदीच या ठिकाणी षटक कमी करू शकतात. कारण हा सामना संपेपर्यंत आपण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर चला लाडवली संघनायक आणि जांभूळवाडी संघनायक या आपण लगेच टॉससाठी अगदी टॉससाठी यायचे. मित्रांनो आपण नाईट शृंखला खेळताय, नाईट स्पर्धा खेळताय. निश्चित आपण डेची स्पर्धा खेळत नाहीये. आयोजकांनी जो आपणास वेळ दिलाय त्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. नक्की दोन्ही टीम्सला विनंती करेन. टीम लाडवली आणि टीम जांभूळवाडी नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे. सेकंड मॅच या ठिकाणी असेल. टीम जांभूळवाडी पक्ष लाडवली दोन्ही संघनायकांना विनंती करेन की लगेचच हा सामना संपेपर्यंत ही 4 षटकं संपेपर्यंत आपण या ठिकाणी टॉससाठी यायचं. येत असताना आपला प्रवेश देखील निश्चित करायचा. तर सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये 45 नंबर जर्सी परिधान केलेला योगेश आणि मिलिंद 360 जर्सी क्रमांक परिधान केलेला मिलिंद एक हार्ड हिटर जोडी मैदानच्या आतमध्ये. दोन्ही हार्ड हिटर खेळाडू आहेत. परंतु सामोरी टीम श्री स्वामी समर्थ पलसदरी. कित्येक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या संघानं बऱ्याचशा खेळाडूंना बऱ्याचशा टीम्सला अगदीच परास्त केलं. सालोक डी टीमचा विचार केला ना तर सालोक डी टीमचा खेळ या हंगामामध्ये या संपूर्ण जर या हंगामामध्ये आपण पाहिला तर कर्जत तालुक्यामध्ये एक नावाजलेली टीम म्हणून राहिल्या. अगदीच ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना सातत्यानं डेच्या स्पर्धेमध्ये या टीमचा दबदबा राहिला आहे. आणि त्या टीमच्या विरोधामध्ये पलसदरी टीम खेळत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग क्रमांक 1 वरती आलाय. षटक क्रमांक 1 घेऊन येतोय गोलंदाज बबलू. जबरदस्त अगदी कमी वयामध्ये अगदीच कमी वयामध्ये या खेळाडूनं आपल्या टीम मध्ये जागा बनवली. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो खूप कमी वेळामध्ये आपल्या नावाचा दबदबा आपल्या टीम मध्ये निर्माण केला. अगदीच्या बबलूनं तोच बबलू मात्र या ठिकाणी षटक क्रमांक 1 घेऊन येतोय मैदानच्या आतमध्ये. पहिला चेंडू बबलूला खेळून काढला. रनआउटची संधी, डोक्याची घंटा, इथे ओव्हर थ्रो प्रॉपर टायमिंग झाला. डायरेक्ट हिट करण्याचा देखील चान्स चुकला. अगदीच नशीब बलवतर म्हणावं लागेल. अगदीच नशिबाची साथ भाग्याची साथ या ठिकाणी लाभते ती फलंदाज योगेशला. 2 वेळा या ठिकाणी संधी होती, रनआउटची संधी होती, परंतु ती संधी या ठिकाणी गमावली टीम पलसदरीनं. फिल्डिंग जर तुमची प्रॉपर असेल, जर का थ्रो तुमचा प्रॉपर असताना तर इथे मात्र पहिला धक्का बसला असता, तो मात्र सालोक डी टीमला. परंतु इथे घडलंय काय, मैदानाच्या आतमध्ये खराब फिल्डिंग झाली. शिंगलच्या स्वरूपामध्ये संघाचं खातं ओपन केलं टीम सालोक डी टीमनं आणि इथून वैयक्तिक खातं ओपन केलं मिलिंदनं आणि स्कोअर कार्ड 1 अंकावरती जाऊन पोहोचलाय. तदनंतर बबलू 11 वाजता लाईन खेळण्याचा प्रयत्न, भेदक मारा, तिखट मारा, जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय. यावेळेस कोलो टप्प्याचा चेंडू औष्टम द ऑफस्टमला, चेंडू सरळ गोलीच्या वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र इथे पूर्णपणे सांगता झाले. स्कोअर कार्ड अगदीच्या ठिकाणी पुन्हा एकदा जागेवरती स्थिरावला 1 अंकावरती. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. ज्या पद्धतीची कमालीची गोलंदाजी राहिली होती पहिल्या सत्रामध्ये सालोक टीमच्या गोलंदाजाकडून, तशीच गोलंदाजी बबलू देखील आपल्या टीमसाठी करत असताना काय जबरदस्त चेंडू. तिसरा चेंडू देखील फेस केलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदीच क्रिकेट हा अनिश्चित गोष्टींना भरलेला खेळ आहे मित्रांनो. निश्चितच इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करा, यश मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि सध्याच्या घडीला संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेश लगातारचा हा अपील जोरदार उचलून धरली होती, परंतु योगेश हा फलंदाज लगातारचा तिसरा चेंडू डॉट
मी का म्हणतोय की अगदी कमी वयामध्ये बबलून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला या टीम मध्ये. श्री स्वामी समर्थ पलदरी टीम मध्ये एकापेक्षा एक असे सरस खेळाडू या टीम मध्ये आहेत, पण तो बबलून एक आगलं वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. यावेळेस मोठा फटका बसलाय. ते क्षेत्ररक्षणाची चूक आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. वर्ड कॅच एका हातामध्ये. हा झेल मात्र नक्कीच या ठिकाणी कॅरी केलाय. झाले 1 या अंकावरती जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्या टीमसाठी. 100% कमिटमेंट देत असताना, 100% एफर्ट देत असताना गोलंदाज बबलू नावाला साजेशी गोलंदाजी, अगदी कमी वयामध्ये नावाचा डंका वाजवत असताना पलदरी टीमसाठी सातत्यानं चांगले क्रिकेट, सातत्यानं चांगली गोलंदाजी, सातत्यानं एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना या श्री स्वामी समर्थ पलदरी टीमसाठी गोलंदाज आपण पाहतोय बबलू. कौतुक करूयात बबलूचं, कौतुक करू तितकं कमी आहे ते बबलूचं. कौतुकच पात्र देखील तो बबलू. काय कौतुक करू नये बबलूचं, कारण तेवढी भन्नाट गोलंदाजी केल्या. अगदीच वेगावरती सॉर होऊन गोलंदाजी करतोय मैदानच्या आतमध्ये बबलू. सध्याच्या घडीला आपण पाहतोय इथे मात्र अतिरिक्त बाहेर लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक होता. थोडसा या ठिकाणी लेंथ लाईन मध्ये बिघाड झालाय, वेळी दुरुस्ती करावी लागेल. इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येईल. सोरच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 2 अंकावरती. गोलंदाज पुनश्च तयार. बबलू बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च तयार. इथे मोठा फटका बसलाय. चेंडू हवे, झेलची संधी. नागेश उघडा, कोणती चूक करणार नाही. जबरदस्त कॅच कॅरी केलाय. इथून अजून एक धक्का बसेल. तू चल मी आलोच असंच मैदानच्या आतमध्ये सध्या घडला आपणास पाहायला मिळतंय टीम सालोक डे कडून. डीजा अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. पहिलं षटक या ठिकाणी जवळपास बबलूचा षटक क्रमांक 1 संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या 2 धावा. येणाऱ्या 18 चेंडू आणि 51 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 13.2500 ची सरासरी राखायची होती प्रति षटकामागे सामना चालू झाला तेव्हा. आता ते सरासरी मात्र वाढले आणि येणारे 18 चेंडू आणि 51 धावींची गरज. सरासरी राखायची 17 प्रति ओव्हर मागे. 17.00 च्या सरासरी इतके धावा बनवायचे आहेत टीम सालोक संघाला. सालोक डी सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडले. पूर्णपणे बांधून ठेवलं. खऱ्या अर्थानं बांधून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मात्र बबलूनं. अप्रतिम गोलंदाजी प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. त्यानंतर गोलंदाज तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती. इथे आपण पाहतो षटक क्रमांक 2 घेऊन आलाय कैलास. सिंगल फास्ट आले. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं. रन्स मिळतील मात्र 2 आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचल्या 4 अंकावरती. 21 से कुछ काम चलने वाला नहीं. अगर जीत हासिल करने तो यहाँ पे हर एक गेंद के ऊपर आपको 4 छक्का डालना बहुत जरूरी है.
ते षटकार चौकारांची आतषबाजी इथे करणार का टीम सालोक डी, हा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झाला आहे. मिलिंदमध्ये ती क्षमता जरूर आहे, त्याच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे सालोक डी टीमचा, परंतु इथे पंचांनी चेंडूला स्वेअर घोषित केला आहे, वाईड बॉल घोषित केला आहे. वाईड बॉलच्या मदतीने अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. यावेळेस लेंथ लाईनमध्ये थोडासा बिघड झाला आहे, अगदीच दुरुस्ती करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर थोडंसं या ठिकाणी गोलंदाजीमध्ये दुरुस्ती करावी लागेल. एकंदरीत आपण विचार केल्यानंतर एक चांगला संघ सालोक डी, परंतु सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना इथे मात्र अकरावदा लाईन करण्याचा प्रयत्न, वारंवार बॅट हवेत फिरवतोय, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. अगदीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं काही होत नाहीये, मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय, प्रयत्नांना यश मिळत नाहीये, प्रयत्न करतोय परंतु सातत्यानं ते प्रयत्न त्याचे फसवे ठरतायत. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका, यावेळेस चांगला चेंडूला ट्रॅप केलाय, चेंडू जाईल अगदीच लॉंग ऑन रिजनला, फक्त आणि फक्त मिळेल ती एक धाव, एकापेक्षा दुसरं काही मिळत नाहीये. एकी अंकानं टीमची टोटल धावसंख्या पुढे वाटचाल करताना आपण पाहतोय, स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 6 अंकावरती. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल जांभूळवाडी विपक्ष लाडवली. दोन्ही संघ नायक आपण टॉससाठी या येत असताना आपला प्रवेश देखील निश्चित करा. चला, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी जर संघ लेट आले तर मात्र पॅनलाइज केलं जाईल, याची देखील दक्षता आपण घ्या. इथे अकरावदा लाईन खेळण्याचा प्रयत्न, वारंवार बॅट हवेत फिरवतोय, वारंवार बॅट हवेत फिरवतोय फलंदाज आपण पाहतोय ना दिनेश, हा फलंदाज, परंतु त्याच्या बॅटला बॉल काही लागत नाहीये. 6 धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती. अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट बॉलची या ठिकाणी सांगता झाले, पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा जर आपण पाहिले डॉट डिलिव्हरी. 100% कमिटमेंट परत टीमच्या प्रत्येक गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. संघर्ष सध्या घडला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काही इथे चमत्कार होताना दिसत नाहीये, इथे चमत्कार करावे लागेल, मॅच बनावी लागेल. चांगला फटका यावेळेस खोदून काढलाय, चेंडूला ट्रॅप केलाय, अगदी चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला सिंगल फास्ट आले, डबलचा इथे प्रयत्न झालाय आणि डोळे देखत या ठिकाणी चोरी केली. एकंदरीत सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय, रन्स मिळतील मात्र 2. षटक क्रमांक 2 संपल्याचा इशारा आलाय पंचांचा. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती धावसंख्या 8 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 8-4च्या सरासरीनं 8 धावा. डीजे संपूर्ण हंगामामध्ये आपण पाहिलं ना तर डेच्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा डंका वाजवणारी टीम सालोक डी टीम नाईट रजनी शृंखलेमध्ये मात्र कमकुवत ठरले. नाईट रजनी शृंखलेमध्ये मात्र खराब कामगिरी केली. खराब कामगिरी होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 8 धावा स्कोअर कार्ड वरती. 53चा पाठलाग करायचा. इथे जोरदार अपील, उस्ता हा नक्कीच या ठिकाणी चांगला होता आणि त्या उस्ताला मात्र या ठिकाणी प्रत्युत्तर दिले. पंचांनी बोट उंचावलंय, उंगली उठी, मतलब दुर्घटना घटी. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 3 गमावलाय मिलिंदच्या पारी. डीजे समीकरण होता 12 चेंडू 45 धावींचं. त्यात समीकरण येऊन टेबल 11 चेंडू 45 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. षटक क्रमांक 3 नागेश उघडा.
इथे मात्र चेंडू चांगला होता, बिटून द गॅप खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चांगला प्रयत्न राहिला बबलूचा. गोलंदाजी खूप चांगली केली, यावेळेस फिल्डिंग देखील खूप चांगली झाली आणि लयबद्ध एक शांतता या खेळाडूमध्ये ठासून भरल्या. अगदीच गुणवत्ता या खेळाडूमध्ये ठासून भरल्या. शिंगाला डबलमध्ये तब्दील केलं. रन्स मिळालेत मात्र 2 आणि 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या 10 अंकावरती. इथे लॉ फुटा चेंडू, मोठा फटका मात्र इथे पंचाचा नो बॉलचा इशारा येतोय. बिमार घोषित केलाय पंचांनी. सिंगलला डबल मध्ये तब्दील केलाय. रन्स मात्र इथून मिळतील 9+2 धावून, एकंदरीत 3 धावून का पंच. पंच धावून 3. रिव्ह्यू घ्यायचंय, बिमर चेक करायचं. बिमर साठी रिव्ह्यू असणाऱ्या फक्त 2 रिव्ह्यू असतील. पहिला रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय टीम पलसदरीनं. यस, इट इज अ नो बॉल. यस, अगदीच या ठिकाणी नो बॉल आणि एकंदरीत 3 धावा ऍड होतील. 2 धावून आणि 1 नो, एकंदरीत 3 धावा आणि 3 अंकाने टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना 13 अंकावरती. 53 पाठलाग करायचं. 53 पाठलाग करत असताना 13 धावा अद्याप गरज असणार ती 40 धाव्यांची. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू, चांगला फटका, चेंडूला टोलवलंय. पुन्हा एकदा लॉंगर रिजन, जिथे क्षेत्ररक्षक कैलास उभा आहे. खूप चांगली फिल्डिंग झाली कैलासच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त रन्स मिळेल ते 1. एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. चेंडूला जसं कॅरी केलं ना तसा चेंडू गोलंदाज नागेशच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली नागेशनं. तोच नागेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्जा. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटस, चांगला फटका खेळलाय. ग्राउंड डाऊन, अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं. सिंगल वरती फक्त प्राधान्य दिलाय. मोठ्या फटक्यांची दरकार आहे. इथून सिंगल डबलनं या ठिकाणी काही होणार नाही. अगदीच इथून जर का आपण पाहिल्यानंतर मोठे फटके मारते, षटकार चौकारांची आत्ताचबाजी करावी लागेल. स्कोर कार्ड एकंदरीत आपण पाहिला 15 अंकावरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 अंकावरती. 38 धावींची गरज. यावेळेस मोठा फटका, जोरदार स्ट्रोक. फटका या ठिकाणी हा देखील चांगला आहे, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब आणि चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. येतोय 4 धावांसाठी दमदार स्ट्रोक. संघर्षातून निर्माण केलेला हा संघर्षामय चौकार. सागरच्या बॅट मधून चौकाराला एकंदरीत चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 19 अंकावरती. 53चा पाठलाग करायचा असताना धावाला धाव फलकावर बहात्तर 19 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत जोडल्या जात आहेत. 7 चेंडू 34 धावींची गरज. येणारे 7 चेंडू 34 धावींची गरज. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. 34 धावींची गरज अद्याप. प्रत्येक चेंडू मात्र इथून सीमारेषेच्या बाहेर धाडावं लागेल.
आणि चेंडू खालच्या दिशेने राहिलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते 19. येणारे 6 बॉल आणि 34 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग डीजा. सेमीफायनलचा सामना मोहपाडा विपक्ष एकता मोहपाडा. प्रशांत पवारने केली होती. 6 बॉलमध्ये 34 धावींची खेळी आणि फायनलमध्ये जाऊन धडक दिली होती. तशी खेळी इथे करायची होती परंतु इथे पहिला चेंडू आलाय डॉट बॉलची मात्र इथून झाली सांगता. सुरुवात खूप चांगली झाली. गोलंदाज इथे आपण पाहिलं तर समित कडून आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहिला सामना एकतर्फी झालाय. खुल्ला झालाय. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज लागले. चेंडू जवळपास विकेट किपरच्या हातात आणि इथे सागर जवळपास धाव घेण्याचा प्रयत्न करत होता पण तो आपली विकेट गमावतोय. इथे संघ पूर्णपणे अडचणीमध्ये. इथून आता खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने वाटचाल केल्या टीम श्री स्वामी समर्थ पलसदरीनं. समीकरण 4 चेंडू आणि 34 धावींचं. चला जांभूळवाडी टीम टॉस साठी या. जांभूळवाडी टीम आपण आल्याची नोंद करायची. अगदीच लाडवली टीम मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. जांभूळवाडी टीम जर का आपण वेळेत आला नाहीत ना तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि अगदी ती पॅनल्टी तुम्हाला इथे 100% बसणार. यातील मात्र शंका नाहीये. त्याच्यामुळे आपण वेळेत या. मॅचला लगेच या ठिकाणी मात्र आपण टॉस साठी यायचं. इथे अजून एक विकेट. खराब फलंदाजी. अतिशय खराब कामगिरी. अगदीच घरच्या प्रेक्षकांची मात्र या ठिकाणी जर विचार केला तर नाराजी केली या सार्वगडी टीमनं. फलंदाज इथे झाला बाद. नाईट प्रज्ञ शृंखलेचे आयोजन ही डेची स्पर्धा नाही आहे मित्रांनो. आयोजकांना देखील आपण समजून घ्या. आयोजकांना देखील आपण सहकार्य करा. खूप चांगलं आयोजन केलं आहे संपूर्ण आयोजक कमिटीनं. ओम साईराम क्रिकेट संघ, जय भरवनाथ क्रिकेट मंडळ डोनेवाडी आणि फ्रेंडशिप चषक डोनेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. अगदीच खूप चांगली स्पर्धा. इथे मात्र सिंगल मिळाल्या. खूप उशिराने एक धाव आले आणि स्कोर कार्ड 20 अंकावरती. एकतर्फे मॅच झाले. एकतर्फे सामना खुल्ला झालाय. या मॅच मध्ये पकड मजबूत निर्माण केल्या श्री स्वामी समर्थ पलसदरी टीमनं. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडस या ठिकाणी संघ पराभवाच्या दिशेने जात असताना तो मात्र सालोक डी टीम आणि इथे मात्र विजय निश्चित केला टीम श्री स्वामी समर्थ पलसदरी टीमनं. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील